रोहित पवार यांची 11 तासानंतर चौकशी अखेर संपलेली। आताची मोठी बातमी येते। रोहित पवार यांची तब्बल 11 तास ही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे। सकाळी 10:30 वाजल्यापासून या चौकशीला सुरुवात झाली होती। मात्र या दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर आणि ईडीच्याही कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। रोहित पवार यांच्या समर्थनात यावेळी घोषणाबाजीही करण्यात येते। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। रोहित दादा बाहेर बोलतील। करू नका प्लीज प्लीज जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे। युवकांचा बुलंद आवाज, युवकांचा बुलंद आवाज। तर 11 तासानंतर तब्बल 11 तासानंतर रोहित पवार यांची चौकशी संपलेली आहे। सकाळी 10:30 वाजल्यापासून ही चौकशी सुरू होती। आता 11 तासानंतर रोहित पवार यांची चौकशी संपलेली आहे। त्यांच्यासमोर खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर आहेत। या दरम्यान समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी केलेली आहे। रोहित पवार यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात येते। रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे। तब्बल 11 तास ही चौकशी चाललेली आहे। मात्र चौकशीच्या नंतर आता रोहित पवार हे बाहेर आलेले आहेत। त्यांच्यासमोर खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील त्या ठिकाणी आहेत। यावेळी कार्यकर्त्यांची मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार यांची आज ईडीच्या मार्फत चौकशी झालेली आहे। या दरम्यान रोहित पवार यांचे समर्थक मात्र मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित आहेत। चौकशीला जाण्याआधी चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया देखील रोहित पवार यांनी दिली होती। रोहित पवार 11 तास त्या चौकशीला उपस्थित होते आणि त्यानंतर आता त्यांच्या समर्थकांनी मात्र मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत एका प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला। रोहित पवार यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात सध्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासमोर खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। तब्बल 11 तास ईडीच्या मार्फत चौकशी झाली। यावरती महबूब शेख यांनी प्रतिक्रिया दिलं, या प्रकारच्या ईडीच्या चौकशा या आमच्यासाठी नवीन नाहीत। याआधी नवाब मलिक, हसन मुश्रीफ, जयंत पाटील यांच्यावरही अशाच प्रकारे ईडीच्या चौकशा झाल्या होत्या। मात्र आम्ही कुठल्याही ईडीच्या चौकशीला घाबरत नाही, आम्ही सामोरे जायला तयार आहोत, अशा प्रकारची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून विशेष करून महबूब शेख यांनी या प्रकारची प्रतिक्रिया दिली होती। आणि त्यानंतर आता रोहित पवार यांच्या समर्थनात समर्थकांची मात्र जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। मुंबईसह एकंदरीत 6 ठिकाणी रोहित पवार यांची 11 तासानंतर चौकशी संपलेली आहे। बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार यांची आज ईडीच्या माध्यमातून चौकशी झालेली आहे। चौकशीनंतर आता रोहित पवार हे बाहेर आले आहेत। माध्यमांना ते नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना आपल्यासोबत जोडलेली आहे। ज्योत्सना, रोहित पवार 11 तासाची चौकशी संपून आता बाहेर आले आहेत। कार्यकर्ते समर्थक मात्र मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करतायत। सध्याचे त्या ठिकाणचे ताजे अपडेट काय? कारण अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोर जे आहे ते डीजे गाणी वाजवण्यासाठी वाजवणं सध्या सुरू सुद्धा आहे आणि राष्ट्रवादीचं जे
फटाके आपण ऐकतोय की मोठ्या प्रमाणात फटाके जे आहेत, जल्लोष जो आहे तो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडनं केला जातो. राष्ट्रवादीचे झेंडे आणि त्याचबरोबर फटाके जे आहेत ते वाजवण्यात आलेले आहेत. रोहित पवार जसे बाहेर आले तसे कार्यकर्त्यांनी एकच दादा, रोहित दादा असं म्हणत घोषणा केल्या. यापूर्वी कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रवादीचे दादा हे एकच होते, ते म्हणजे अजित पवार दादा. पण आता रोहित दादा जे आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवीन दादा म्हणून जे आले ते आज आपण म्हणू शकतो की लॉन्च झाल्याप्रमाणे जे आहे अगदी तसं स्वागत जे आहे ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि मोठ्या संख्येनं फटाके, डीजे, राष्ट्रवादीची गाणी आणि रोहित पवार यांना इडी कार्यालयातून अक्षरच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खांद्यावर बसवून जे आहे ते राष्ट्रवादी कार्यालयामध्ये घेऊन आले. आणि राष्ट्रवादीचे जे आपण बघितलं की इतर जे नेते आहेत, मग ते जितेंद्र आव्हाड असो, सुप्रिया सुळे असो आणि इतर नेते जे आहेत ते सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सुद्धा जयघोष केला. तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जे आहेत ते राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोर जे आहे ते जमलेले आहेत. ते सगळे त्यांच्या मोबाईलने रोहित पवार यांच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे कार्यालय आहे त्याच्यासमोर मोठा जल्लोष, मोठा जयघोष, रोहित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. त्याचबरोबर एकच दादा, रोहित दादा अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या घोषणा ज्या आहेत त्या आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं दिल्या जात आहेत. त्याच्यामुळे आता अजित पवार गटाकडे सुद्धा एक दादा झालेले आहेत आणि राष्ट्रवादी पवार यांच्या राष्ट्रवादीचा जे शरद पवार गट आहे त्यांच्याकडे सुद्धा एक दादा झालेले आहेत. आणि मोठा जल्लोष, जयघोष जो आहे तो रोहित पवार यांच्यासाठी देण्यात येत आहेत. आपण बघतोय की अक्षरशः पोलीस, एवढ्या पोलिसांचा फौजफाटा, पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला असून रात्री 10 नंतर फटाके किंवा डीजे लावणं हे खरं तर कायद्याच्या दृष्टीने चुकीचं आहे. कायद्यामध्ये ते बसत नाही. मात्र राष्ट्रवादी कार्यकर्ते जे आहेत त्यांनी कोणतीही तमा न बाळगता आता आपण बघतोय की व्हिज्युअल मध्ये आपण बघतोय की डान्स जो आहे डीजेच्या गाण्यावरती, डीजेच्या तालावरती जे आहेत ते अक्षरशः नाचायला सुरुवात जी आहे ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आणि ठिकठिकाणी पोस्टर जे आहेत ते रोहित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अगदी कालपासूनच लावण्यात आलेले होते. आणि रोहित पवार यांच्या समर्थनार्थ आता जयघोष, जल्लोष आणि त्याचबरोबर आपण बघतोय की पोलिसांची तमा न बाळगता फटाके सुद्धा वाजवण्यात आले. त्यामुळे आता आपण बघतोय की राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोर जे आहे ते मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची गर्दी आहे. स्वतः शरद पवार सुद्धा जे होते ते सकाळपासून म्हणजे ज्यावेळेस रोहित पवार ईडी कार्यालयात ते येणार होते त्याच्या काही मिनिटापूर्वी शरद पवार जे आहेत ते स्वतः ईडी कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एनसीबी कार्यालयामध्ये बसून होते. दिवसभर शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड जे आहेत ते आज राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये बसून होते. आणि एका बाजूला राष्ट्रवादीच्या आमदार पात्रता अपात्रतेची सुनावणी जी आहे ती राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधान भवनमध्ये घेत होते. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे रोहित पवार जे आहेत त्यांची ईडी कार्यालयामध्ये चौकशी सुरू होती. आणि या दोन्ही गोष्टींवरती शरद पवार यांचं सकाळपासूनच बारकाईने ते अपडेट घेत होते, बारकाईने त्यांची नजर होती. आणि त्यामुळे शरद पवार जे आहेत अगदी काही तासाभरापूर्वी जे आहेत ते राष्ट्रवादीच्या कार्यालयामधून बाहेर पडले. जेव्हा त्यांना अशा प्रकारे सूचना टाईप आल्या होत्या की काय सूचना आल्या होत्या की थोड्याच वेळात रोहित पवार बाहेर पडतील. आणि आपण जेव्हा आता राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते होते, तरुण कार्यकर्ते होते, त्यांच्याशी जेव्हा आपण बोलणं केलं तेव्हा त्यांनी असंच सांगितलं की जयंत पाटील यांना पण जेव्हा चौकशीसाठी बोलवलं होतं तेव्हा रात्री 11:15 वाजता जयंत पाटील यांना ईडी कार्यालयातून बाहेर सोडलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टीची तयारी केलेली होती की आज रात्री किती जरी उशीर झाला तरी सुद्धा ते रोहित पवार यांची वाट बघत ईडी कार्यालयाच्या बाहेर आणि एनसीबी कार्यालयाच्या बाहेरच थांबणार. आणि आपण बघतो की मोठ्या जल्लोषात जे आहे ते रोहित पवार, आमदार रोहित पवार यांचं स्वागत जे आहे ते कार्यकर्त्यांकडनं करण्यात आलं. रोहित पवार हे त्या राष्ट्रवादीचे पहिल्या टर्मचे आमदार आहेत. पहिल्यांदा रोहित पवार जे आहेत ते आमदार झाले. स्वतः शरद पवारांचे ते नातू आहेत. आणि असं असताना जे आहे ते कार्यकर्त्यांचा उत्साह, त्यांचा एक गट, ते पण कुटुंबातलाच एक गट जो आहे तो महायुतीचा भाग आहे, आज सत्तेमध्ये आहे. असं असताना सुद्धा शरद पवार यांच्याच घरातील एका कुटुंब सदस्याची 12 तास चौकशी होते. असं असून सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाहीये. त्यांनी पोलिसांसमोर फटाके वाजवले, त्यांनी पोलिसांसमोर डीजे लावले. नक्कीच ज्योत्सना, मी तुला अगदी काही क्षणासाठी थांबवतोय. आपल्यासोबत शिवसेनाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडलेल्या आहेत. ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे.
रोहित पवार यांची तब्बल 11 तास चौकशी झाली आहे। चौकशीनंतर आता ते बाहेर झाले आहेत। ईडीकडनं चौकशा सुरू आहेत आणि आता जशी एक ताजी अपडेट आली त्याप्रमाणे संदीप राऊत यांनाही ईडीकडनं समन्स बजावण्यात आलं। यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? पहिल्यांदा तर मी रोहित दादांचं खूप अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते। अभिनंदन यासाठी की या सगळ्या प्रोसेसमधनं ते आज बाहेर पडले आणि शुभेच्छा यासाठी की कदाचित अजून खूप जास्त त्रासाला सामोरं जावं लागू शकतं, तेव्हा त्यांची ती सगळी तयारी असेल आणि या सगळ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी ते सज्ज असतील। कारण सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांच्या लोकांना जास्त रडावर घेणे हा भाजपाचा मूळ हेतू आहे। कारण भाजपाला हे पक्ष माहिती आहे की कितीही त्यांनी राम मंदिराचा राजकीय प्रचाराचा कुलपीठ म्हणून वापर केला किंवा अजून काही केलं तरी सुद्धा त्यांच्या समोर रोहित पवार यांची चौकशी संपलेली आहे। तब्बल 11 तासानंतर रोहित पवार यांची चौकशी संपलेली आहे। मात्र समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। आमदार रोहित पवार यांच्या समवेत खासदार सुप्रिया सुळे या देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील त्या ठिकाणी आहेत। एक तर मी मनापासून आपल्या सर्वांचे तसंच आज सकाळपासून इथं आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते जे इथं पोहोचू शकले, अनेक न बोलवता सुद्धा प्रेमापोटी आणि एक तर मला वाकणं आवडत नाही, तुम्ही मला इथं वाकायला लावलं। महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसमोर, युवांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर वाकायला काही हरकत नाही। पण हे काही झालं तरी त्यांच्यासमोर वाकायचं नाही हे आपण आपल्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। तुम्ही सर्वजण न बोलावता आदरणीय पवार साहेबांच्या प्रेमापोटी इथे आलात। कारण तुम्हाला माहित आहे की साहेब महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानी मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी लढत आहेत आणि आपल्या या 84 वयाच्या युवा बरोबर आपण सर्वजण एकजुटीचे लढत आहोत। त्यामुळे तुम्ही आहात आणि असे अनेक असंख्य हजारो कार्यकर्ते, नागरिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येण्याचा प्रयत्न करत होते। पोलिसांनी अडवलं असेल पण काय हरकत नाही, आपण कुठेही इथं गर्दी करा असं कोणाला सांगितलं नव्हतं, सर्व प्रेमानेच इथे येत होते। त्यामुळे तुम्ही सकाळपासून इथं थांबला नाही। एक गोष्ट इथं सांगतो की जेव्हा ऑफिसमध्ये चर्चा होत होती आणि मी सहकार्य करत होतो आणि सहकार्य करत राहणार आहे। अधिकाऱ्याची कधीही कुठे चूक नसते। जे काय अधिकाऱ्यांनी विचारलं ते त्यांना दिलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे, याच्या पुढेही सहकार्य असंच राहील। पण तिथं जेव्हा ते सहकार्य करत होतो, 12 तास जेव्हा चौकशी चालू होती, अनेक लोक थकतात, अनेक लोक घाबरतात, अनेक लोकांना कळत नाही काय करायचं। पण तिथं जेव्हा मी बसलो होतो, तुमच्या सर्वांचा आवाज माझ्या कानापर्यंत तिथं पोहोचवत होता। तुम्ही प्रेमापोटी इथे येऊन घोषणा देत होता, लढत होता।
होता हे माझ्या कानावर येत होतं, त्यातूनच खरं तर मी प्रेरणा घेत होतो. पण एक गोष्ट तुम्ही जाणवली का की जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो, एखादा आपल्या विचाराचा आमदार अडचणीत येतो आणि त्याच्यावर कुठेतरी अन्याय होतो, असं जेव्हा आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याला जेव्हा कळालं, पवार साहेब इथे येऊन याच्यावरनं एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या की पवार साहेब एखाद्या युवाला संधी देऊ शकतात, ते संधी देतातही. पण जेव्हा एखादा कार्यकर्ता नाही तर युवा अडचणीत येतो, तेव्हा बाप माणूस म्हणून त्याच्या मागे भक्कमपणे साहेब लढत असताना साहेबांना लढणारी माणसं आवडतात, कारण मराठी माणसं ही लढत असतात. त्यामुळे पडणाऱ्याच्या मागे साहेब थांबत नाही, लढणाऱ्याच्या पाठीमागे पवारसाहेब. त्यामुळे आपल्या सर्वांना वारसा विचाराचा आहे, पण हा जो मार्ग आहे तो संघर्षाचा आहे. त्यामुळे मला आपल्या सर्वांना विचारायचंय की आपला हा विचाराचा वारसा, स्वाभिमानी महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी, महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची भूमिका आणि तयारी आपल्या सर्वांची आहे का? नक्की का? इथे असणारा प्रत्येक व्यक्ती आणि या महाराष्ट्राच्या प्रत्येक स्वाभिमानी नागरिकांना मला विनंती करायची, एक नागरिक म्हणून, की आपल्या या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि हितासाठी इथं असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसासाठी आम्ही सर्वांनी लढवलं, की आम्ही सगळ्यांनी ठरवलं की लढायचं, त्यांच्यासाठी लढायचं. आणि हे अधिकारी जे काय फाईल मागतायत, डॉक्युमेंट मागतायत, जी काय माहिती मागतात, त्याचं सहकार्य आपण करतच आहोत आणि ते करतच राहणार आहे. आज 12 तास चौकशी झाली असली तरी येत्या 1 तारखेला मला परत बोलावलं आहे. जी काय माहिती मागवली ती माहिती मी दिलेली आहे. 1 तारखेला सुद्धा अजून काही अतिरिक्त माहिती मागितलेली आहे, ती सुद्धा मी तिथं देणार. पण आपल्या सर्वांच्या साक्षीने एक गोष्ट सांगतो की मी व्यवसायामध्ये आधी आलो, नंतर राजकारणात आलो. जो व्यवसाय केलाय तो प्रामाणिकपणे केला. काही लोक आधी राजकारणात आले, मग व्यवसायामध्ये आले आणि व्यवसाय करत असताना सहजपणे त्यांनी व्यवसाय केला. आम्ही कधी त्यांना प्रश्न केला नाही. मग त्यांनी आमच्यावर का प्रश्न करायचा, असा माझा प्रश्न त्यांना आहे. त्यामुळे अधिकाऱ्याला सहकार्य करतो त्याचा अर्थ असं नाही की माझ्या विरोधात नाही तर पवार साहेबांच्या विरोधात, सुप्रियाताईंच्या विरोधात नाही तर जे कोणी स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी लढत आहेत त्यांच्या विरोधात कुणीही येईल आणि फक्त तुम्ही सत्तेत गेला, स्वहितासाठी सत्तेत गेला, पळून गेला आणि आमच्या या स्वाभिमानी कार्यकर्त्यांवर तुम्ही जर बोट दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते बोट हे आम्ही आमच्याकडे दाखवून देणार नाही. त्याचं उत्तर हे आम्ही योग्य पद्धतीने आपल्या सर्वांना सांगतो. आणि एकच इथं सुप्रियाताई आहेत, पवारसाहेब 12 तास होते, पवारसाहेब असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, तुम्ही सर्व पदाधिकारी आहात, कार्यकर्ते आहेत, संजयराव असतील, अनेक काही इतर पक्षाचे, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, त्याचे पण कार्यकर्ते इथं आले होते. आपण सर्वजण फोन आले, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. फक्त या छोट्या अशा भाषणाच्या माध्यमातून मी फक्त सरकारला एवढंच सांगतो की शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, युवांचे, विद्यार्थ्यांचे, महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य आणायचं असेल आणि जे सामान्य लोकांना रामराज्य जसं वाटतं ते जर रामराज्य या महाराष्ट्रामध्ये आणायचं असेल तर सामान्य लोकांच्या हितासाठी काम करावं लागेल. आणि हे सरकार सामान्य लोकांच्या विरोधात आहे आणि सामान्य लोकांचा आवाज म्हणून आपण सर्वजण लढायचं आहे. आणि ते काय उद्यापासून नाही, आजपासून ते लढायचं, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. तुम्ही थांबलात, आलात, त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तुमच्या बरोबर
समजून घेतला त्यांचे आभार व्यक्त करतो. मीडिया सुद्धा दिवसभर मीडिया इथं होतं, त्यांनी सुद्धा सहकार्य केलं. मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील, ज्यांनी कुणी एक विचार जपण्यासाठी आज तुम्ही मोठ्या संख्येने इथं आलात, तुम्हाला ज्यांनी खायला दिला असेल, चहा दिला असेल, त्याच्या सगळ्यांचे तुमच्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. हात खाली करा ना. आपल्याला हा विचाराचा वारसा जपायचा आहे, पण मार्ग हा संघर्षाचा आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकत नाही आणि झुकणारही नाही. आणि लढायचं फक्त लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. थांबतो, आभार व्यक्त करतो. तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आमदार आपले सुनीलराव असतील, तसंच संदीप भैया असतील, सर्व पदाधिकारी, आमदार मेहबूबाई, जितेंद्र आव्हाड साहेब, सगळेच इथं पदाधिकारी, फ्रंटलचे, शहराचे, ग्रामीणचे अनेक लोक असे ज्यांची नावं, रवी असतील, विद्याताई असतील, पंकज असेल, सर्वच जे भावनाताई आहेत. आता सगळ्यांची नावं घ्यायला लागलं तर यादी फार मोठी होणार आहे. पण एक इथं राज यादवकर असतील, सर्व पदाधिकारी आहेत, सगळ्या फ्रंटलचे पदाधिकारी आहेत, तसंच सगळे आपले पदाधिकारी आहेत. सगळ्यांची नावं घेता येणार नाही, पण इथं कोण आहे, कसे आहे, कोण लढले, कोण शेवटपर्यंत राहिले, याचा अंदाज हा आपल्या सर्वांना आहे. ज्या लोकांचं नाव घेता आलं नाही त्यांची मी माफी मागतो. पण माफी मागण्यापेक्षा एकच सांगतो, लढायचे आणि फक्त लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं. एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. रोहित पवार यांची चौकशी संपलेली आहे. तब्बल 11 तासानंतर रोहित पवार यांची चौकशी संपलेली आहे. मात्र समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. आमदार रोहित पवार यांच्या समवेत खासदार सुप्रिया सुळे या देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील त्या ठिकाणी आहेत. एक तर मी मनापासून आपल्या सर्वांचे, तसंच आज सकाळपासून इथं आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते जे इथं पोहोचू शकले, अनेक न बोलवता सुद्धा प्रेमापोटी आणि एक तर मला वाकणं आवडत नाही, तुम्ही मला इथं वाकायला लावता. महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसमोर, युवांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर वाकायला काही हरकत नाही. पण हे काही झालं तरी त्यांच्यासमोर वाकायचं नाही, हे आपण आपल्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण न बोलावता आदरणीय पवार साहेबांच्या प्रेमापोटी इथे आलात. कारण तुम्हाला माहीत आहे की साहेब महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानी मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी लढत आहेत. आणि आपल्या या 84 वयाच्या युवा बरोबर आपण सर्वजण एकजुटीचे लढत आहोत. त्यामुळे तुम्ही आहात आणि असे अनेक असंख्य हजारो कार्यकर्ते, नागरिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी अडवलं असेल पण काय हरकत नाही.
आपण कुठेही इथं गर्दी करा असं कोणाला सांगितलं नव्हतं. सर्व प्रेमानेच इथे येत होते. त्यामुळे तुम्ही सकाळपासून इथं थांबला नाही. एक गोष्ट इथं सांगतो की जेव्हा ऑफिसमध्ये चर्चा होत होती आणि मी सहकार्य करत होतो आणि सहकार्य करत राहणार आहे. अधिकाऱ्याची कधीही कुठे चूक नसते. जे काय अधिकाऱ्यांनी विचारलं ते त्यांना दिलेलं आहे. सहकार्य केलेलं आहे. याच्या पुढेही सहकार्य असंच राहील. पण तिथं जेव्हा ते सहकार्य करत होतो 12 तास जेव्हा चौकशी चालू होती, अनेक लोक थकतात, अनेक लोक घाबरतात, अनेक लोकांना कळत नाही काय करायचं. पण तिथं जेव्हा मी बसलो होतो तुमच्या सर्वांचा आवाज माझ्या कानापर्यंत तिथं पोहोचवत होता. तुम्ही प्रेमापोटी इथे येऊन घोषणा देत होता, लढत होता, घोषणा देत होता, लढत होता, घोषणा देत होता, लढत होता. हे माझ्या कानावर येत होतं. त्यातूनच खरं तर मी प्रेरणा घेत होतो. पण एक गोष्ट तुम्ही जाणवली का की जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो, एखादा आपल्या विचाराचा आमदार अडचणीत येतो आणि त्याच्यावर कुठेतरी अन्याय होतो, असं जेव्हा आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याला जेव्हा कळालं, पवार साहेब इथे येऊन याच्यावरनं एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या की पवार साहेब एखाद्या युवाला संधी देऊ शकतात. ते संधी देतातही. पण जेव्हा एखादा कार्यकर्ता नाही तर युवा अडचणीत येतो तेव्हा बाप माणूस म्हणून त्याच्या मागे भक्कमपणे साहेब लढत असताना साहेबांना लढणारी माणसं आवडतात. कारण मराठी माणसं ही लढत असतात. त्यामुळे पडणाऱ्याच्या मागे साहेब थांबत नाही, लढणाऱ्याच्या पाठीमागे पवारसाहेब. त्यामुळे आपल्या सर्वांना वारसा विचाराचा आहे. पण हा जो मार्ग आहे तो संघर्षाचा आहे. त्यामुळे मला आपल्या सर्वांना विचारायचंय की आपला हा विचाराचा वारसा, स्वाभिमानी महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी, महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची भूमिका आणि तयारी आपल्या सर्वांची आहे का? नक्की का? इथे असणारा प्रत्येक व्यक्ती आणि या महाराष्ट्राचा प्रत्येक स्वाभिमानी नागरिकांना मला विनंती करायची, एक नागरिक म्हणून, की आपल्या या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि हितासाठी इथं असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसासाठी आम्ही सर्वांनी लढवलं, की आम्ही सगळ्यांनी ठरवलं की लढायचं, त्यांच्यासाठी लढायचं. आणि हे अधिकारी जे काय फाईल मागतायत, डॉक्युमेंट मागतायत, जी काय माहिती मागतात, त्याचं सहकार्य आपण करतच आहोत आणि ते करतच राहणार आहे. आज 12 तास चौकशी झाली असली तरी येत्या 1 तारखेला मला परत बोलावलं आहे. जी काय माहिती मागवली ती माहिती मी दिलेली आहे. 1 तारखेला सुद्धा अजून काही अतिरिक्त माहिती मागितलेली आहे, ती सुद्धा मी तिथं देणार. पण आपल्या सर्वांच्या साक्षीने एक गोष्ट सांगतो की मी व्यवसायामध्ये आधी आलो, नंतर राजकारणात आलो. जो व्यवसाय केलाय तो प्रामाणिकपणे केला. काही लोक आधी राजकारणात आले, मग व्यवसायामध्ये आले आणि व्यवसाय करत असताना सहजपणे त्यांनी व्यवसाय केला. आम्ही कधी त्यांना प्रश्न केला नाही. मग त्यांनी आमच्यावर का प्रश्न करायचा, असा माझा प्रश्न त्यांना आहे. त्यामुळे अधिकाऱ्याला सहकार्य करतो त्याचा अर्थ असं नाही की माझ्या विरोधात नाही तर पवार साहेबांच्या विरोधात, सुप्रियाताईंच्या विरोधात नाही तर जे कोणी स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी लढत आहेत त्यांच्या विरोधात कुणीही येईल आणि फक्त तुम्ही सत्तेत गेला, स्वहितासाठी सत्तेत गेला, पळून गेला आणि आमच्या या स्वाभिमानी कार्यकर्त्यांवर तुम्ही जर
आणि योग्य पद्धतीने हे आपल्या सर्वांना सांगतो. आणि एकच इथं सुप्रियाताई आहेत, पवारसाहेब 12 तास होते, पवारसाहेब असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, तुम्ही सर्व पदाधिकारी आहात, कार्यकर्ते आहेत, संजयराव असतील, अनेक काही इतर पक्षाचे, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, त्याचे पण कार्यकर्ते इथं आले होते. आपण सर्वजण फोन आले, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. फक्त या छोट्या अशा भाषणाच्या माध्यमातून मी फक्त सरकारला एवढंच सांगतो की शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, युवांचे, विद्यार्थ्यांचे, महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य आणायचं असेल आणि जे सामान्य लोकांना रामराज्य जसं वाटतं ते जर रामराज्य या महाराष्ट्रामध्ये आणायचं असेल तर सामान्य लोकांच्या हितासाठी काम करावं लागेल. आणि हे सरकार सामान्य लोकांच्या विरोधात आहे आणि सामान्य लोकांचा आवाज म्हणून आपण सर्वजण लढायचं आहे. आणि ते काय उद्यापासून नाही, आजपासून ते लढायचं. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. तुम्ही थांबलात, आलात, त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि तुमच्या बरोबरच पोलीस अधिकारी असतील, इथं मोठ्या संख्येने लोक आली, त्यांना थोडा त्रास झाला असेल, त्यांनी तो समजून घेतला, त्यांचे आभार व्यक्त करतो. मीडिया सुद्धा, दिवसभर मीडिया इथं होतं, त्यांनी सुद्धा सहकार्य केलं. मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील, ज्यांनी कुणी एक विचार जपण्यासाठी आज तुम्ही मोठ्या संख्येने इथं आलात, तुम्हाला ज्यांनी खायला दिला असेल, चहा दिला असेल, त्याच्या सगळ्यांचे तुमच्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. हात खाली करा ना. आपल्याला हा विचाराचा वारसा जपायचा आहे, पण मार्ग हा संघर्षाचा आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकत नाही आणि झुकणारही नाही. आणि लढायचं, फक्त लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो, थांबतो, आभार व्यक्त करतो. तुमच्यातलाच एक कार्यकर्ता म्हणून आमदार आपले सुनीलराव असतील, तसंच संदीप भैया असतील, सर्व पदाधिकारी, आमदार मेहबूबबाई, जितेंद्र आव्हाड साहेब, सगळेच इथं पदाधिकारी, फ्रंटलचे, शहराचे, ग्रामीणचे अनेक लोक असे ज्यांची नावं, रवी असतील, विद्याताई असतील, पंकज असेल, सर्वच जे भावनाताई आहेत. आता सगळ्यांची नावं घ्यायला लागलं तर यादी फार मोठी होणार आहे. पण एक इथं राज यादवकर असतील, भेटते सर्व पदाधिकारी आहेत, सगळ्या फ्रंटलचे पदाधिकारी आहेत, तसंच सगळे आपले पदाधिकारी आहेत. सगळ्यांची नावं घेता येणार नाही, पण इथं कोण आहे, कसे आहे, कोण लढले, कोण शेवटपर्यंत राहिले, याचा अंदाज हा आपल्या सर्वांना आहे. ज्या लोकांचं नाव घेता आलं नाही त्यांची मी माफी मागतो. पण माफी मागण्यापेक्षा एकच सांगतो, लढायचे आणि फक्त लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचंय. एवढंच या ठिकाणी सांगतो. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.